महत्वाची बातमी आहे, वाल्मी कराडची आज सुनावणी होणार आहे। कराडची सुनावणी व्हिडिओ कॉलद्वारे होणार आहे। सुरक्षेच्या कारणास्तव व्हीसी द्वारे ही सुनावणी होईल। बीड शहर पोलीस ठाण्याबाहेर पोलिसांचा तगडा पोलीस बंदोबस्त पाहायला मिळतोय। बीड शहर पोलीस ठाण्यात खंडणी आणि सरपंच देशमुख हत्या प्रकरण आणि या प्रकरणी संशयित आरोपी वाल्मी कराडला पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। आज बीडच्या जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे, पण मागील वेळी कराडला न्यायालयात हजर केला असता मोठा गोंधळ उडालेला होता। त्याच पार्श्वभूमीवर आता व्हीसी द्वारे सुनावणी घेण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यापूर्वी मात्र या ठिकाणी शहर पोलीस ठाण्याबाहेर छावणीचं स्वरूप आल्याचं पाहायला मिळत आहे। अधिक माहिती घेतोय आपले प्रतिनिधी विकास माने यांच्याकडून। विकास, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? आपण मगाशी सुद्धा चर्चा करत होतो, तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। छावणीचं स्वरूप अक्षरशः पोलीस ठाण्याबाहेर आल्याचं पाहायला मिळत आहे। बरोबर काही दीड तासच आपण म्हणूया उरलेला आहे। बरोबर 11 वाजता या ठिकाणी आता हजर केलं जाणार आहे वाल्मी कराडला। व्हीसी द्वारे ही सुनावणी होणार आहे। काय अपडेट मिळत आहेत? निश्चित लागवीशी आपण पाहतो की वाल्मी कराड याची आज सुनावणी जी आहे ती होते आहे, कारण की संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये मकोका अंतर्गत ही कारवाई झालेली आहे आणि याच कारवाईच्या दरम्यान एसआयटीने चौकशीसाठी त्याला ताब्यात घेतल्याचं देखील पाहायला मिळालं। 7 दिवसांची कोठडी संपल्याच्या नंतर आज बीडच्या जिल्हा विशेष सत्र न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। मात्र मागीलचा जो गोंधळ झाला होता तो गोंधळ पाहता आता खबरदारीचा उपाय म्हणून व्हीसी द्वारे कराडला हजर करण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जाते आहे। सीआयडीचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत ते देखील बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेले आहेत। त्यांच्याच माध्यमातून आपल्याला एक माहिती मिळालेली आहे, कारण की सुरक्षेच्या दृष्टिकोनातूनच ही पावलं सध्या उचलली जात आहेत आणि निश्चितच या ठिकाणी बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये वाल्मी कराडचा मुक्काम असताना या ठिकाणी विशेष पोलीस तुकड्या ज्या आहेत त्या देखील इथे तैनात करण्यात आलेल्या आहे, कारण की 2 गट आमने सामने आलेले होते। बीडचं जे न्यायालय होतं त्या दरम्यान त्या हजर केलं होतं कराडला, त्याच न्यायालयाच्या बाहेर 2 गट आमने सामने आले, मोठा गोंधळ उडाला होता आणि त्यामुळेच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न देखील निर्माण होतो। हीच बाब लक्षात घेऊन सध्या वाल्मी कराडला व्हीसी द्वारे हजर करण्याची सध्या हालचाली सुरू करण्यात आलेल्या आहेत। एक जे काही इंटरनेटची सुविधा आहे ती बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये आता लावण्यात आलेली आहे आणि त्यामुळे साधारण 11च्या दरम्यान कोर्टामध्ये व्हीसी द्वारे ह्याला हजर केले जाणार आहे। या दरम्यान जर पाहिलं तर पोलिसांकडून विशेष खबरदारी जी आहे ती घेतली जात आहे, कारण की बीड शहरमध्ये च्या पोलीस ठाण्यामध्ये हा मुक्काम जो आहे तो कराडचा आहे। त्यामुळे या ठिकाणी मोठी पोलिसांचा जो बंदोबस्त आहे तो वाढवण्यात आलेला आहे। जरी या ठिकाणावरून कराडला घेऊन जायचं असेल तर साधारण 1.5 किलोमीटरचं अंतर आहे बीड शहर पोलीस ठाण्यापासून जे जिल्हा विशेष सत्र न्यायालय आहे ते 1.5 किलोमीटरचं अंतर आहे। त्यामुळेच ठिकठिकाणी पोलिसांचा देखील बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। खबरदारी जी आहे ती योग्य पद्धतीने घेतली जाते। अगदी विकास, धन्यवाद तुर्तास तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहिती करता। तुमच्याकडून या सगळ्या संदर्भात अपडेट घेत राहू, कारण बरोबर 11 वाजता व्हीसी द्वारे या सुनावणीला सुरुवात होणार आहे। या सगळ्यावर नजर कायम असेल। वळूया पुढल्या महत्त्वाच्या बातमीकडे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।